हॅलो. यस, सलामीवीरांची जोडी देखील क्रीडांगणात दाखल झाली. स्ट्रायकिंग एंड वरती सागरच्या माध्यमातून केले गेलेला हा फटका आपल्याला सागरच्या माध्यमातून केले गेलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका सूरज याच्या वरती केलेलं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि याच 6 धावांनी सूरजचे इथे स्वागत केले जात आहे. चांगली फलंदाजी आपल्याला सागरच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती ते वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचे तर श्री गणेश केला जातोय, कारण हे रत्नागिरी तालुक्यातील दोन आपल्याला तुल्यवल्य संघ पाहायला मिळतील. चांगली लढत आपल्याला ह्या सामन्यामध्ये पाहायला जरूर मिळणार आहे. सागरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती केले गेलेला हा आपल्याला प्रहार पाहायला मिळाला. सूरजवरती नक्कीच इथे दबाव निर्माण करण्याचा पहिल्या चेंडूपासून इथे प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सफल ठरलाय. यश हळदणकर याच्या माध्यमातून दिलेलं हे कानमंत्र सूरजले ते आपल्याला पाहायला जरूर मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यस, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्ग सुरेश तयार. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे मात्र स्लोवर केलेलं चेंडू गतीत परिवर्तन केलं गेलं. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू बाजा असा प्रत्यय होता सूरजच्या माध्यमातून दिला गेलाय. सूरजच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट आतापर्यंत इथे खेळलं गेले. खूप सारा अनुभव आपल्याला अनेक स्पर्धांचा सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्याच ताकदीचा संघ जयभरी मुरगोड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग करून पुन्हा एकदा सूरज तयार. पुढील चेंडू आहे पंचांच्या डाव्या हातातून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बोटा फटका खेळला सुरू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूखाली येण्याचा प्रयत्न करतोय. मितवाच्या माध्यमातून झालेलं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जिथे इथे एक धाव जाणं गरजेचं होतं तिथे एक अतिरिक्त धाव मितवाच्या माध्यमातून दिली गेली आहे आणि याच कारणामुळे सूरज थोडासा नाराज आहे. नक्कीच कर्णधार आहे. खूप मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तितक्याच ताकदीचा संघ आपल्याला रत्नदीप पाटीलवाडी सुद्धा पाहायला मिळतोय. रत्नागिरी तालुक्यामध्ये दोन्ही संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळालाय. माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाशदादा रसाळ यांचं इथे आगमन झालंय. या मंडळाचे आधारस्तंभ प्रकाशदादा रसाळ यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करत आपण प्रकाश काका रसाळ यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करत आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यस, संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 11 धावा. पहिल्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत आणि अजूनही उर्वरित पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे. सूरज थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून आतापर्यंत फेकले गेले आणि 11 धावा इथे खर्च केले गेले आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती सागरकडून चांगली फलंदाजी केली जाते. दादा विनंती असेल कॅमेरामॅन दादा आपण इथे जरा समालोचन कक्षाच्या दिशेने जरा कॅमेरा फिरवायचा आहे. यस, प्रकाश रसाळ यांचं इथे आगमन झालंय. या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांना मी विनंती करेन आपण यस, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सूरज गोलंदाजी मार्ग होते यार. इथे मात्र बोट फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. धावपची संधी झाली होती परंतु इथे चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालंय. समर्थाला पुन्हा एकदा माघारी पाठवलं गेलं म्हणजेच काय ते येतो इथे डॉट बॉल निर्धाव चेडूची ते सांगता झाली आहे. सूरजच्या माध्यमातून इथे कमबॅक केलं गेलंय. पंच एकच मिनिट फक्त. यस, संघाची धावसंख्या 12 वरती आपल्या पाहायला मिळाली आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सूरज तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका सागरच्या माध्यमातून खेळला जरूर जातोय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळालंय. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. आपल्या संघासाठी इथे चांगले योगदान धावांचं दिलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या पुढे सरकते 13 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या आपल्याला एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे.
यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सुरेश तयार पुढील चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय समर्थाच्या माध्यमातून. झेलबादची संधी आहे, अप्रतिम झेल आहे. गौरव मडवी इथे चेंडू खाली येताना पाहायला मिळालाय आणि त्याचाच इथे फायदा जयभैरी मुरुगाड या संघाला झालाय. धक्का क्रमांक 1 समर्थ पाटील क्रीडांगणाच्या बाहेर डगआउटचा रस्ता धरताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मोठा धक्का आपल्याला रत्नदीप पाटीलवाडी या संघाला लागताना पाहायला आहे. समर्थ पाटील सारखा एक भला मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर पाठवला गेलाय, ज्याच्या माध्यमातून अनेक क्रीडांगण गाजवली गेली, ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ केला जातो, तोच खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर येताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचे ते खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. येस पंच विनंती आहे, आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. जास्त वेळ इथे खर्च करायला द्यायचा नाही आहे. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये इथे 7 मिनिटं खर्च केली आहेत, याच्यापुढे 2 घ्यायचे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं सत्र इथे समाप्त करायचं आहे. सामन्याला स्पीडअप घ्या. आजच्या दिवसात आपल्याला 10 सामने टोटल खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती वेदांगला दाखल केला जातोय. वेदांग मोरेन क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होत आहे. वैयक्तिक कुठेतरी पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक विकण्यासाठी वेदांगला दाखल केलं गेलं आहे. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अनुराजला इथे दाखल केला जाईल. पहिले चेंडू वेदांगचा आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला वेदांगच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आकुट टप्प्यावरती गोलंदाजी केली, गतीत परिवर्तन केले गेलं, स्लोवर चेंडू इथे फेकला गेला आणि त्याचनंतर आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या एक गडच्या मोबदल्यामध्ये 13 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला जरूर मिळाली आहे. लेफ्ट ऑफ राऊंड विकेटने आपल्या गोलंदाजीला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. इथे मात्र मोठा फटका अलेक्सच्या दिशेने खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये करायचं होतं, परंतु कॉलिंग चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. केवळ आणि केवळ एकच धाव इथे धावून खर्च केली जाईल आणि ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून वेदांग उर्फ वेदू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र थोडंसं इथे जास्त आपल्याला लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि त्याचाच इथे फायदा रत्नदीप पाटीलवाडी या संघाला झालाय. स्वेअर मार इथे केला जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. संघाची धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. इथे अतिरिक्त धावा रोखणं गरजेचं असेल. सामना अटीतटीचा होईल. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. आपल्या नावाचा बोलबाला या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये दोन्ही संघांनी ठेवलेला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून वेद तयार होईल. स्ट्रायकिंग एड वरती अनुराज, तर नॉन स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला एक हार्ड हिटर फलंदाज रत्नदीप पाटीलवाडी संघाचा सागर पाहायला मिळतोय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून वेद तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. गतीत परिवर्तन वेदूच्या माध्यमातून वारंवार केले जात आहे. टप्पा चांगला मेंटेन केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती टप्पा इथे वेगवेगळा ठेवला जातोय आणि त्यानंतर इथे अनुराजला इथे कन्फ्युज केले जात आहे. म्हणजेच काहीतरी इथे येतोय इथे डॉट बॉल. विदूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली. चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी केलं जात आहे. पहिले षटक थोडंसं महागडं ठरलं. 13 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले आणि त्यानंतर आलेली वेदूची चांगली गोलंदाजी आहे. इथे मात्र ब्लॉकरमध्ये टाकले चेंडू. हेलिकॉप्टरचा फटका इथे येते. गौरव मडवीच्या हातामधून दुसरी झेल. काय झेल घेतलाय. पहिला झेल जसा घेतला होता त्याचंच प्रत्युत्तर इथे दुसऱ्या झेलमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. गौरव बडवे एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून जयभैरी मुरुगाड या संघाचा ओळखला जातो आणि त्याची इथे प्रचिती दिली जाते. अप्रतिम झेल आपल्याला गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. त्याच्या माध्यमातून चेंडूवरती नजर इथे शेवटपर्यंत जमवली गेली आणि त्याचाच फायदा इथे जयभैरी मुरुगाड या संघाला झालाय. दुसरा झेल गौरव बडवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. अनुराजला क्रीडांगणाच्या बाहेर पाठवला गेलाय.
सुरुवात करून घ्यायची लगेचच. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 4 चेंडू आतापर्यंत वेदांच्या माध्यमातून फेकले गेले आणि त्याच्यावरती 2 धावा वसूल केल्या आणि 1 गडी इथे घरात केला जातोय. यस, न्यू बॅटर क्रीडांगणाचे माते अतुलला दाखल केला जातोय. स्ट्रायकिंग एड वरती अतुल, तर नॉन स्ट्राईक एड वरती आपल्याला सागर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा वेदू तयार होईल. बॅट टू वन केलं जात आहे आणि त्यानंतर इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातोय, परंतु चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. लाईनमॅनना विनंती असेल आपण गडग्याच्या आतमध्ये जायचं नाहीये आणि खेळाडूंना सुद्धा ही विनंती असेल आपण चेंडू आणण्यासाठी बाहेर जायचं नाहीये. यस, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार करून वेदू तयार. स्ट्रायकिंग एंड वरती अतुल आपण पाहतोय. बॅट टू वन केले जाते. इथे मात्र बोटा फटका अलेक्साच्या दिशेने खेळला जरूर जातोय. जेलबादची संधी आहे. गौरव मडवी इकडे तिसरा झेल घेण्याची संधी इथे निर्माण झाली आहे. इथे मात्र झेल घेतली जाते. काय ते क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गौरव मडवीच्या माध्यमातून घेतलेली ही तिसरी झेल ह्या सामन्यातली आपल्याला पाहायला मिळाली. 3 खेळाडूंना क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता गौरव मडवीच्या माध्यमातून दाखवला गेलाय. काय झेल घेतले, काय क्षेत्ररक्षण केले. चेंडूवरती नजर आपल्याला गौरव मडवीची अप्रतिम पाहायला मिळाले आणि त्याचाच इथे फायदा जयभैरी मुरुगवाडा संघाला लागलाय. यानंतर होणारा सामना असेल लांजा संघच्या विरोधामध्ये भैरी जुगाई मुरुगवाडा संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण पहिल्या सत्र संपल्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. यानंतर होणारा सामना लांजा आणि भैरी जुगाई मुरुगवाडा. संघाची धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस, मयूरला दाखल केला जातोय. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या माते मयूरला दाखल केला जाईल. यस, नवीन गोलंदाज साहसला दाखल केला जातोय. वैयक्तिक कोडतील पहिलं आणि संपूर्ण 30 षटक वेगण्यासाठी साहसला इथे दाखल केला जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती सागर, तर नॉन स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर इथे मयूरला दाखल केला जातोय. 30 षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीला सुरुवात केली गेली. पहिला चेंडू इथे स्वेअर गतीचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावेने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली गेली आहे आणि याच अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 17 या अंकावरती जंप करताना पाहायला मिळाली आहे. येस, पुन्हा एकदा गोलंदाजी पार करून साहस तयार. पहिल्या चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर केलेलं आहे सागरच्या माध्यमातून प्रहार आहे. पहिल्या चेंडूवरती इथे साहस स्वागत केलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम फटका सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. रत्नदीप पाटीलवाडी या संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचते. अप्रतिम फटका. येस, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आहे. गोलंदाजी मार्क साहसवरती पहिल्या चेंडूवरती प्रहार इथे केला जरूर जातोय. येस, डेड बॉलची इथे घोषणा केली जाते. क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. गोलंदाजाचं लक्ष होता. संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन जंप केली आहे. सागरच्या माध्यमातून आतापर्यंत इथे चांगली गोलंदाजी केली आहे. 9 चेंडूवरती 16 धावा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे अक्षरशः कुठले गेले तर जयभैरी मुरुगवाडा संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गून साहस तयार. दुसरा चेंडू आहे आणि त्याच प्रकारचे इथे फटका लेक्चरच्या दिशेने खेळला जरूर जातोय आणि इथे यस, चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सागरच्या माध्यमातून केले गेलेला हा साहसाच्या गोलंदाजीवरती दुसरा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 10 धावा साहसच्या गोलंदाजीतून खर्च केले गेले आहेत. म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे.
नक्कीच रत्नागिरी तालुक्यातले हे दोन नामवंत खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सागर आणि आपल्याला नॉन स्ट्राइक एंडवरती मयूर पाहायला मिळेल. त्याचं तिथे प्रत्युत्तर दिलं जात आहे. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. या दोन्ही यस पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून साहस तयार. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला सागर पाहायला मिळेल. सागरच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली फलंदाजी ते केली जाईल. 10 चेंडूवरती ते 20 धावांवरती त्याच्या माध्यमातून फलंदाजी केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून साहस तयार. पुढील चेंडू आहे इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लेगच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडूला पाठवला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अक्षरशः साहस याच्या गोलंदाजावरती केलेले गेलेले हे 3 प्रहार आपल्याला पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी एका गोलंदाजाला इथे टार्गेट करणं गरजेचं होतं आणि तेच साहसला इथे टार्गेट केलं जात आहे. सागरच्या माध्यमातून केली गेलेली ही खेळी आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली आहे. आक्रमक भूमिका इथे सागरच्या माध्यमातून घेतली जाते आणि संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पंच स्पीडअप घ्या. टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये. आतापर्यंत इथे 3 चेंडू 6च्या माध्यमातून फेकले गेले आणि 3 चेंडूवरती ते त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 17 धावा अक्षरशः कुठले गेले आहेत. सागरकडून इथे चांगली फलंदाजी केली जाते. रत्नागिरी पाटीलवाडी संघ 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला थोडासा मागे पडलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर केलेलं कमबॅक त्यानंतर केलेल्या साहसवरती हे प्रहार आपल्याला पाहायला मिळालेत. तशाच प्रकारचे इथे फटका खेळायचा होता प्रयत्न फसलाय. चेंडू इथे पायांवरती जाऊन आदळला आणि लेग बाय स्वरूपात इथे 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि हीच 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर असेल मयूर. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून एकही चेंडू फेस केला नाहीये. पहिला चेंडू असेल साहस गोलंदाजी मार्क करून तयार होताना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. आतापर्यंत चांगली धावसंख्या ही धावफलकावरती जमवली जाते. पुन्हा एकदा साहस तयार. पुढील चेंडू आहे फुलटॉस चेंडू आहे लेगच्या दिशेने चेंडूला कटवला आहे. 1 धाव तरी धावून कंप्लीट केली गेली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अक्षरशः साहसवरती इथे दबाव आणला गेला आणि त्याच दबावाचा प्रभाव इथे आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आदित्य रसाळ जिथे कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचंय. आदित्य रसाळ विनंती आहे. यस संघाची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. साहसवरती ते दबाव आणला गेला आणि साहसवरती केलेलं हे आक्रमण आपण पाहिलंय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती मयूर आहे फुलटॉस चेंडू आहे. त्याच फुलटॉस चेंडूचा ते समाचार घेतला गेलाय. चेंडूला पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी म्हणजेच काय तर संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. 3 षटकाच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. नक्कीच साहसवरती आक्रमण केलं गेलं आणि साहसवरती अक्षरशः 28 धावा कुठल्या गेल्यात. येस कोणत्या तरी एका गोलंदाजाला इथे टार्गेट करणं गरजेचं होतं आणि साहसला इथे टार्गेट केलं गेलं. 28 धावा त्याच्या गोलंदाजीतून इथे अक्षरशः कुठल्या गेल्या. सूरज थोडासा नाराज आहे. नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. जयभैरी बुरुगडा सगळीकडे देखील कमबॅक करणारे खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली अशी फलंदाजी केली जाईल. तितक्याच ताकदीचा संघ रत्नागिरी पाटीलवाडी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 6 चेंडूंचा इथे खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहे. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. यानंतर होणारा सामना असेल भैरी जुगाई मुरुगवडाच्या विरोधामध्ये लांजा संघ. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल आपण पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. यस न्यू गोलंदाज गौरव मडवीला क्रीडांगणाच्या आपल्याला दाखल केलं गेलं आहे. वैयक्तिक ओढीतील पहिले आणि सिंगणू शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गौरवला दाखल केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती एक हार्ड हिटर फलंदाज सागर. तो नॉन स्ट्राइक एंडवरती आपल्याला मयूर पाहतोय. सागर याचा जर का विचार केला तर वैयक्तिक 12 चेंडू आणि 27 धावांवरती त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे फलंदाजी केली गेली आहे. यस गोलंदाजी मार करून गौरव मडवी तयार. पहिला चेंडू आहे स्ट्रायकिंग एंडवरती सागर. इथे मात्र त्रिफळाचित केलं जात आहे. गौरवचा दिवस आहे मित्रांनो. 3 झेल घेतल्यानंतर पहिल्या चेंडूवरती इथे सागरला माघारी पाठवलं गेलंय. धक्का क्रमांक इकडे 4था लागलाय. 44 या धावसंख्येवरती रत्नागिरी पाटीलवाडी या संघाला चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी कमबॅक गौरवच्या माध्यमातून आता केलं जात आहे. न्यू बॅटर फक्त नाव कळवायचं आमच्यापर्यंत. स्पीडअप घ्या मित्रांनो. यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या अर्जुनला दाखल केला जातोय.
गौरवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली, चांगला टप्पा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता, त्याचं उत्तर सागरकडे नव्हतं आणि त्रिफळा चितवताना आपल्याला चौथा धक्का लागताना पाहायला मिळालाय रत्नदीप पाटीलवाडी या संघाला. चांगली सुरुवात रत्नदीप पाटीलवाडी संघाची आपल्याला जरूर पाहायला मिळाली. त्यानंतर केलेलं गौरवच्या माध्यमातून कमबॅक असेल, 3 झेलच्या माध्यमातून आतापर्यंत या सामन्यामध्ये घेतले गेल्या आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाजीतून इथे धक्का देखील दिला जातोय. आता मात्र स्ट्रायकिंग एडवरती न्यू बॅटर अर्जुनला दाखल केला जाईल. नॉन स्ट्राईक एडवरती मयूर, स्ट्रायकिंग एडवरती अर्जुन आणि शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी गौरवला पुन्हा एकदा सज्ज केला जाईल. यस, दुसरा चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये टाकले चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 घडाघाती विकेट. ब्लॉकरमध्ये टाकले चेंडू, यॉर्कर चेंडू इथे फेकला गेला आणि यष्टी उद्ध्वस्त झाली. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आपल्याला 2 विकेट घेताना गौरव मडवी पाहायला मिळाला. हॅट्रिकची चान्स असेल. अंगणाच्या आतमध्ये प्रणयला दाखल केला जाईल. गौरवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सेम चेंडू सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांकडे त्या चेंडूचं इथे उत्तर नव्हतं आणि दोन्ही खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर येताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती सागरला माघारी पाठवलं आणि त्यानंतर आलेला अर्जुनला देखील क्रीडांगणाच्या बाहेर पाठवलं गेले. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी गौरवच्या माध्यमातून केली जाते. आपल्या संघासाठी इथे कमबॅक केलं गेलं. साहसच्या माध्यमातून थोडंसं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. 28 धावा अक्षरशः त्याच्या गोलंदाजीवरती इथे कुठल्या गेल्या आणि त्यानंतर केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून गौरव मडवी तयार. या स्ट्रायकिंग एडवरती आपल्याला प्रणय पाहायला मिळाला. बॅट टुकून आव्हान केले जातंय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला हलक्या तरी कटवला जातोय. एक धाव तरी ते धावून कंप्लीट केली गेली आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती ते मयूरला आणलं जातंय. एकच धाव ते धावून कंप्लीट केली जाईल आणि हीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटच्या जरी निर्णायक 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गौरव तयार. पुढील चेंडू आहे. त्यानंतर केलेला हा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र अप्रतिम टप्पा मेंटेन केला जातोय. लगातार घेतलेली ही आपल्याला तिसरी विकेट पाहायला मिळाली आहे. काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. ते कमबॅक केलंय. धक्का क्रमांक रत्नदीप पाटीलवाडी या संघाला 6वा लागलाय. आपल्या संघासाठी नक्कीच कमबॅक केलाय. पहिले 2 चेंडू इथे अप्रतिम फेकले गेले. यॉर्कर चेंडू इथे फेकले गेले. फलंदाजांकडे त्याचं उत्तर नव्हतं. दोन्ही खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आले. त्यानंतर प्रणय आला. प्रणयच्या माध्यमातून एक धाव इथे खर्च केली गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मयूरला माघारी पाठवले गेले. रफ्तारभरी गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून केली जाते. तिसरं षटक जर का गौरवला दिलं असतं तर चांगलं कमबॅक धावफलकावरती एवढ्या धावा लगावल्या नसत्या. धावगती इथे रोखली असती. संघाची धावसंख्या आतापर्यंत 45 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या मध्ये स्वप्नीलला दाखल केला जातोय. गौरवच्या माध्यमातून आतापर्यंत 3 इथे विकेट घेतले गेलेत. एकच धाव इथे 4 चेंडूवरती इथे खर्च केली गेली आहे. शेवटचे निर्णायक 2 चेंडू आणि याच 2 चेंडूवरती 2 घडाघाती प्रहार करणं गरजेचं असेल. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. धावांचे इथे डोंगर उभा करणं गरजेचं आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गौरव तयार. यस, इथे मात्र आपल्याला पाहायला जरूर मिळेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत त्याला वाईड चेंडूचा इथे स्वेर मारा केला गेला. बाईक स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. म्हणजेच काय ते वाईट +1 टोटली 2 धावा. याच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. संघाची धावसंख्या 47 अंकावरती जाऊन पोहोचते. स्ट्रायकिंग एंडवरती आता प्रणयला आणलं गेलंय. प्रणयकडून या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. यस, 5वा चेंडू आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला आहे. अराउंड कार्पेट खेळलेला फटका. इथे मात्र पप्पूच्या माध्यमातून झालेले हे चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. इथे मात्र 2 धावा या धावून इथे कंप्लीट केले गेले. सूरज थोडासा नाराज आहे. इथे वरती थ्रो येणं गरजेचं होतं. वरती ते विकेट घेणं गरजेचं होतं. एक धाव ही या सामन्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण दोन्ही संघ हे बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात या रत्नागिरी तालुक्यामधले. संघाची धावसंख्या 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी असणार आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. गौरवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली आहे. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 5 धावा या खर्च केले गेले आहेत आणि 3 विकेट त्याच्या माध्यमातून घेतले गेले आहेत. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गौरव तयार. शेवटच्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एडवरती प्रणय आहे. प्रणयला या चेंडूवरती इथे प्रहार करणं गरजेचं आहे. यस, इथे मात्र बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. धावबाद होतोय. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक 7वा लागलाय. 49 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि 50 धावांचे इथे उद्दिष्ट इथे जयभैरी मुरगोड या संघासमोर ठेवलं गेलंय.
आणि याच 50 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा असेल. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 24 चेंडू आणि 50 धावांची गरज जयभेरी मुरुगोडा या संघाला. यस, यानंतर होणारा सामना असेल भैरी जुगाई मुरुगोडा आणि लांजा संघ. दोन्ही संघाचे संघनायक. विनंती आहे आपण नाणेफेक कक्षाजवळ यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. राहुल गौरव साहेब यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. भैरी जुगाई मुरुगोडा आणि लांजा संघ दोन्ही संघाचे संघनायक. जास्त वेळ इथे खर्च करायचा नाहीये. यस, शिवदेरी मित्रमंडळ नाचणे व जयभरी क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा सन 2025 पर्व तिसरे आणि याच स्पर्धेचा आजचा चौथा दिवस म्हणजेच ग्रँड फिनालेचा दिवस. आणि या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय जयभैरी मुरुगवाड्याच्या विरोधामध्ये रत्नदीप पाटीलवाडी. रत्नदीप पाटीलवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 49 धावा या धावफलकावरती लगावल्या आणि 50 धावांचं उद्दिष्ट जयभैरी मुरुगवाड्या संघासमोर ठेवलंय. सलामीवीरांची जोडी क्रीडांगणात दाखल होते. स्ट्रायकिंग एंडवरती मितेश बिर्जे तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला नक्की सुरेश पाहायला मिळणार आहे. यस, पंच विनंती आहे रत्नदीप पाटीलवाडी संघाला आपण क्षेत्ररक्षण सजून घेण्यासाठी सांगायचंय. यस, सुरेश शिंदे यांचं इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पंच विनंती आहे सामन्याला सुरुवात करून घ्या. सलामीवीरांची जोडी क्रीडांगणात दाखल होते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण सूरज तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला मितेश बिर्जे पाहायला मिळेल. गुलंदाजीचा भार अनुराज याच्यावरती सोपवला जातोय. वैयक्तिक ओढीतील पहिलं सिंहकडून देखील पहिले षटक हाताळण्यासाठी अनुराजला इथे दाखल केलं जाईल. 50 धावांचा पाठलाग करतोय जय भैरी मुरुगवाडा संघ क्रीडांगणाच्या दाखल झालाय. यस, दुसरं सत्र देखील 20 मिनिटांमध्येच आपल्याला संपवायचं आहे.
टायमर इथे लावला गेला. स्क्रीनवरती आपल्याला टायमिंग सुद्धा दिसू शकतो. यस, गोलंदाजी मार्क करून अनुराज तयार. पहिला चेंडू आहे सूरजच्या माध्यमातून केला गेलेला हा लेक्शच्या दिशेने आपल्याला प्रहार पाहायला मिळालाय. इथे मात्र सागरच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालंय. धावबाची संधी आहे, धावबाची संधी आहे. इथे मात्र बॅटर सेफ आहे. अप्रतिम आपल्याला रनिंग दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळालाय आणि त्याचाच फायदा इथे जयभैरी मुरुगवाड्या संघाला लागलाय. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक संघाचं खातं कोल्लं जाते. धावांचे ते श्रीगणेश केला जातोय. चांगली फलंदाजी सूरजच्या माध्यमातून देखील केली जाईल, कारण खूप सारा अनुभव या क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्याने गाजवलं तो सूरज आपल्याला क्रीडांगणात सुद्धा पाहायला मिळालाय. जयभैरी मुरुगवाडा संघाचा हुकमाचा एका बळी ज्याला ओळखला जातो तो सूरज आपल्याला स्ट्रायकिंग एडवरती पाहायला मिळेल. सागरकडून इथे कानमंत्र अनुराजला दिलं जात आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी बार अनुराज स्ट्रायकिंग एंड वरती सूरज आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती सूरज आहे. बॅट टू आवाहन केलं जातं. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला गटवलं जातं. फलोत्रमध्ये खेळण्याचा फलोत्रमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न थोडासा फसलाय आणि त्यानंतर समर्थाच्या माध्यमातून झालेलं हे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि हीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती मितवाला आणलं गेलंय. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क अनुराज टक्यार. प्रमोद महाजन क्रीडा संकुल ज्या खेळाडूने गाजवलं तोच खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये मितेश बिर्जेला दाखल केला गेलाय. यस, अनुराज गोलंदाजी मार्क होते. या स्ट्रायकिंग एंड वरती मितवा आहे. बॅट टूकून आव्हान केलं जात आहे. इथे मात्र बोटा फटका समोरच्या दिशेने खेळला गेलाय. चेलबाची संधी आहे, चेलबाची संधी आहे. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मितेश बिर्जे धावाची प्रचिती इथे दिली जाते. पहिल्या चेंडूवरती इथे घणाघाती प्रहार केला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 अंकावरती. चांगली फलंदाजी मितवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अनुराजाच्या वरती केलेलं हे आक्रमण पाहायला मिळालंय. नक्कीच इथे क्षेत्ररक्षक इथे सीमारेषेवरती तैनात करणं गरजेचं होतं, झेल घेणं गरजेचं होतं. चेंडू थोडासा सीमारेषेच्या बाहेरच पडलाय, म्हणजेच काहीतरी ते झेल घेतलीच गेली असती, पण ते तिथे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि त्याचाच फायदा ते जयभैरी मुरुगवाडा संघाला झालाय. संघाची धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 50 धावांचा बाटला करायचा आहे. पहिल्या चेंडूपासून इथे मोठे फटके खेळणं गरजेचं होतं आणि त्याच प्रकारची फलंदाजी मितेश बिर्जेच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून अनुराज यार पुढील चेंडू आहे. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. त्यानंतर केलेला हा मोठा फटका. इथे मात्र नंदाच्या माध्यमातून झेल घेतली जाईल का? इथे मात्र झेल घेतली जाते, झेल घेतली जाते. धक्का क्रमांक 1 जयभैरी मुरुगवाडा संघाला लागलाय. मितवाला क्रीडांगणाच्या आता बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. नंदाच्या माध्यमातून घेतली गेलेली ही उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाली आहे. अप्रतिम झेल. पहिला चेंडू इथे निसटला आणि त्यानंतर चेंडूवरती नजर जमवली होती आणि नंदाच्या माध्यमातून घेतली गेलेली ही झेल आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली आहे. रत्नदीप पाटीलवाडी संघ पहिला इथे धक्का देताना जयभैरी मुरुगवाडा संघाला आपण पाहायला आहे. मितवासारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. डगआउटचा रस्ता धरताना पाहतोय. येणारे अजूनही 2 चेंडू असतील आणि संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. नक्कीच गौरव याच्यावरती आता विश्वास दाखवला गेलाय. गौरवचा दिवस आज चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून इथे यस यस गौरवच्या माध्यमातून गोलंदाजी सुद्धा चांगली झाली. 5 धावा त्याच्या माध्यमातून केवळ खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर आता फलंदाजीसाठी गौरव मडवीला दाखल केला गेलाय. पहिल्या सत्रामध्ये त्याच्या माध्यमातून 3 झेल सुद्धा आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता फलंदाजीसाठी दाखल केला जातोय. गोलंदाजी मार्क अनुराज तयार होईल. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यस, इथे मात्र बॅटची हलकीशी गडा घेतली आहे. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ते 2 धाव इथे धावून कंप्लीट केले गेले आणि याच 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल, म्हणजेच काय तरी ते संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे. यस, गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा अनुराज तयार आहे. जिथे 1 धाव जाणं गरजेचं होतं तिथे 2 धावा गेल्या गेल्यात, म्हणजेच काय ते 1 अतिरिक्त धाव समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिली गेली आहे.
यस गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा अनुराष्ट्र यार पुढे चेंडू आहे इथे मात्र चेंडू पायांवरती जाऊन आदळलाय आणि लेग बाय स्वरूपात इथे एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु इथे चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. एकाच धावेवरती इथे समाधान मानलं जात आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल जयभैरी मुरुगवाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. येणारे 18 चेंडू आणि 38 धावा. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. नक्की चांगले गोलंदाज रत्नदीप पाटीलवाडी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. निनाद पाटील सारखा एक चांगले गोलंदाज आपल्याला या संघामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. यस पंच विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची. टाइमर आपल्याला लावलेला आहे. 20 मिनिटांमध्ये दुसरं सत्र आपल्याला संपवायचं आहे. यस अर्जुन याच्यावरती विश्वास दाखवला जातो. वैयक्तिक कोटीतील पहिलं संघकडून दुसरं षटक वेगळ्यासाठी अर्जुनला दाखल केलं गेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन तर स्ट्रायकिंग एडवरती गौरव आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केला गेलेला हा अर्जुनवरती प्रहार आहे. चेंडू जाईल मोठी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. कुठेतरी एका गोलंदाजाला तर टार्गेट करणं गरजेचं आणि तेच इथे अर्जुनला टार्गेट नक्कीच केलं जाईल का, कारण पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. जसे साहसवरती ते आक्रमण केलं होतं 28 धावा त्याच्या गोलंदाजावरती इथे अक्षरशः कुठल्या होत्या त्याच प्रकारचे ते अर्जुनवरती इथे तुटून पडणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवरती हा षटकार आल्यानंतर इथे मात्र दुसरं चेंडू लेगच्या दिशेने हलक्या हाताने कटवला आहे. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळालं होतं, परंतु इथे एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. याच स्ट्रायकिंग एड वरती सूरज वागदरेला पुन्हा एकदा आणला जातोय. बुद्धिमान की त्याच्या माध्यमातून नक्कीच केली जाईल. गौरवला इथे मोठे फटके इथे खेळण्यासाठी सांगितलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा इथे एकेरी आणि दुहेरी धावे ते घेतले जातील. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु इथे येतो इथे डॉट बॉल म्हणजेच काय तर अर्जुनच्या माध्यमातून कमबॅक केले जाते. अशाच प्रकारे इथे निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं असणार आहे. संघाची धावसंख्या रोखली गेली 19 धावसंख्येवरती. आतापर्यंत दुसऱ्या षटकात 3 चेंडू इथे फेकले गेलेत आणि 3 चेंडूंवरती आतापर्यंत इथे 7 धावा इथे खर्च केले गेले आहेत. संघाची धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करू अर्जुन तयार. पंचांच्या डाव्या हाताकडून आताच राईट हँड ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. चौथा चेंडू आहे इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. येतो इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गतीत परिवर्तन केले जाते. आखूड टप्पा इथे मेंटेन केला जातोय. बॉल थोडंसं ते स्किट होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा इथे रत्नदीप पाटीलवाडी या संघाला झालाय. म्हणजेच काय तर आलाय इथे डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुनला आपण पाहिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर आपल्या संघासाठी केलेलं कमबॅक आपण पाहिलंय. गौरव मडविले इथे नॉनस्ट्राइक एंडवरती जास्तीत जास्त इथे ठेवणं गरजेचं असेल. यस इथे मात्र स्वेअर मारा असेल. इथे मात्र स्वेअर मारा आहे. यस ही अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि याच अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच काय तर अजून 30 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. यस इथे मात्र मोठा फटका लेगच्या दिशेने खेळला जरूर जातोय, परंतु चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅट आणि बॉलचं जे कनेक्शन होणं गरजेचं होतं ते झालं नाहीये. थोडासा मिस फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्याच कारणामुळे ते 4 धावा इथे वसूल केले गेले आणि याच 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस दुसरं षटक प्रगतीपथावर असताना येणारा एकच चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. रत्नदीप पाटीलवाडी संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. आता मात्र इथे अर्जुनवरती इथे प्रहार केला गेलाय. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी आहे. इथे मात्र मोठा फटका सूरज वागदरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. जेलबादची संधी आहे. जेल घेतली जाईल का. अतुलच्या माध्यमातून घेतली गेलेली अप्रतिम जेल. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक दुसरा जयभैरी मुरुगवाडा संघाला लागलाय. सूरज वागदरी सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर पाठवला जाईल. कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. म्हणजेच काय ते येणारे आता 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूवरती 26 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
जय भैरी मुरुगवाड्या संघाला येणारे 12 चेंडू आणि 26 धावा. कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार आहे हे देखील बघणं गरजेचं असेल, कारण एक घातक खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे. म्हणजेच काय ते गौरव मडवी स्ट्रायकिंग एडवरती आपल्याला आता पाहायला मिळेल. तर न्यू बॅटर इथे क्रीडांगणाच्या आतमध्ये आता यश हळदणकरला नक्कीच दाखल केलं जाईल. यस सर्व लाईनमन विनंती आहे आपण आपापली जागा घ्यायची. सर्व लाईनमन विनंती आहे आपण आपापली जागा घ्यायची. नवीन गोलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये अतुलला दाखल केला जातोय. वैयक्तिक ओढतील पहिलं संघकडून निर्णायक तिसरं षटक फेकण्यासाठी अतुल लांजेकरला इथे दाखल केलं जाईल. स्ट्रायकिंग एड वरती गौरव तर नॉन स्ट्रायकिंग एड वरती यश हळदणकरला दाखल केला जातोय. रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्या नावाचा बोलबाला यशच्या माध्यमातून राखला गेलाय. अंडरआर्म क्रिकेट असेल ओव्हरआर्म क्रिकेट असेल, ज्या खेळाडूकडून इथे गाजवलं गेलं तोच खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला यश हळदणकर पाहायला मिळतोय. यस पहिला चेंडू आहे फुलटा चेंडू होता आणि त्याच फुलटा चेंडूचा इथे समाचार घेतला जातोय. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि केवळ इथे एकच धाव इथे घेतली जाईल आणि इथे थोडासा गचाळ थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय आणि तीच ही अतिरिक्त धाव इथे दिली जाते. इथे मात्र ही झेल घेणं गरजेचं होतं. गौरव मडवी सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर पाठवणं गरजेचं होतं, परंतु त्याचाच फायदा इथे जयभैरी मुरुगवाडा संघाला झालाय. झेल निसटला गेला, संधी होती ती संधी हुकली आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पहिला चेंडू इथे फुलटॉस होता, मोठा फटका खेळण्याचं आमंत्रण दिलं होतं. बॅट आणि बॉलचं जेवढं कनेक्शन होणं गरजेचं होतं ते झालं नाहीये आणि त्यानंतर अतुलचा दुसरा चेंडू आहे आणि त्यानंतर आलेला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र झेल घेतला जाईल. निनाद पाटील चेंडू खाली येताना पाहायला मिळालाय. झेल इथे घेतली जाते. 2 अतिरिक्त धावा पहिल्या चेंडूवरती दिल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती जर का झेल घेतली असती ह्या 2 धावा इथे रोखल्या गेल्या असत्या, परंतु धक्का क्रमांक 3 लागलाय. गौरव मडवी डगआउटच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या रोखली गेली आहे. 30 षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 गडी गारद केली गेलेत आणि 26 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यस पंच विनंती आहे सामन्याला सुरुवात करून घ्या. पाटीलवाडी संघ क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या पटकन. आपल्याला टायमिंग दिला जातोय, वेळ दिला जातोय, त्या वेळेतच इथे यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रतीक वास्केला दाखल केला जातोय. स्ट्रायकिंग गेट वरती यश हळदन करतो. नॉस्टिक एड वरती आपल्याला प्रतीक पाहायला मिळेल. अतुलचा पुढील चेंडू आहे. बॅटची हलकीशी गडा घेते. चेंडू ट्रॅव्हल होतोय मागच्या दिशेने. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नाहीये, म्हणजेच काय ते एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि हीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. जयभैरी मुरुगवाडा संघाची धावसंख्या आतापर्यंत 27 धाव आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क अतुल तयार. पुढील चेंडू आहे. स्ट्रायकिंग गेट वरती इथे यशला आणलं गेलंय. इथे मात्र समर्थाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल, म्हणजेच काय तर प्रत्येकला इथे स्ट्रायकिंग गेट वरती आणला गेलाय आणि संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अतुल तयार. स्ट्रायकिंग गेट वरती प्रतीक पाहायला मिळालाय. इथे मात्र मोठा फटका लेक्सच्या दिशेने खेळायचा होता. अराउंड कार्पेट खेळलेला फटका. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरती इथे समाधान मानलं जात आहे. यस संघाची धावसंख्या आपल्याला 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे जयभैरी मुरुगवाड्या संघाला. 7 चेंडू आणि 21 धावा.
2 षटकाचा जर का विचार केला तर अप्रतिम फलंदाजी आपल्याला गौरव मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याचाच फायदा तर जयभैरी मुरगोडा संघाला झाला होता आणि त्यानंतर आलेलं हे अतुलचं षटक आपल्याला अप्रतिम पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून केली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती यश हळदणकर 7 चेंडू 21 धावा. थोडीशी ते रनामध्ये गडबड आपल्याला पाहायला मिळाली. डेड बॉल इथे घोषित केलं जातोय पंचांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवरती यश हळदणकर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक वास्के आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. ह्या 21 धावा तुम्हाला कंपल्सरी या चेस कराव्याच लागणार आहेत. यस इथे मात्र फुल टच चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडूवर खेळलाय. प्रणय चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र झेल किती जाईल म्हणजेच काय ते यश हळदणकर बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 4 लागला 29 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूवरती 21 धावांची गरज आहे. प्रतीक वास्के आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये कोणाला दाखल केलं असेल हे देखील बघणं गरजेचं असेल, कारण येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अप्रतिम झेल आपल्याला प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर इथे जमवली होती. यस न्यू बॅटर नाव फक्त कळवायचंय. यस न्यू बॅटर आदित्यला इथे दाखल केला जातोय स्ट्रायकिंग एंडवरती. इथे प्रतीक तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला आदित्य पाहायला मिळणार आहे. प्रणय याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कुठेतरी पहिला आणि संघकडून शेवटचे निर्णायक 6 चेंडू घेऊन प्रणयला इथे दाखल केलं जाईल. प्रणय पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. ह्या 21 धावा इथे डिफेंड करणं गरजेचं आहे. जर का हा सामना जिंकायचा असेल रत्नदीप पाटीलवाडी या संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिली 2 षटकं आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली. जोपर्यंत गौरव मडवी आणि सुरेश वाघदरे क्रीडांगणाच्या आतमध्ये होता आणि त्यानंतर केलेलं अतुलच्या माध्यमातून कमबॅक यश हळदणकर सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर पाठवला गेला. आणि येणारे आता 6 चेंडू आणि 6 चेंडूवरती 21 धावांची गरज आहे. ह्या 21 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागणार आहेत. गोलंदाजी पार करून प्रणय तयार. येणारे 6 चेंडू 21 धावा. इथे मात्र फुल टच चेंडू होता. फुल टच चेंडू होता. फुल टच चेंडू होता. बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. प्रतीकला इथे कोणताच इथे चान्स दिला जात नाही. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. मोठा फटका खेळण्याचं आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण इथे स्वीकारणं गरजेचं होतं. ह्या 6 धावा इथे लगावणं गरजेचं होतं. त्यानंतर इथे प्रणयवरती इथे दबाव निर्माण करायचा होता, परंतु इथे पहिलाच येतो इथे डॉट बॉल. म्हणजेच काय ते येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या 29 पाहायला मिळाली. इथे मात्र 9 चेंडू असेल. 9 चेंडू असेल. 9 चेंडू असेल. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेवरती इथे समाधान मानलं जात आहे. म्हणजेच काय 9+1 टोटल चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावा जयभैरी मुरगोडा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहे. संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी जयभैरी मुरगोडा या संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती आदित्यला दाखल केलं जातं. आदित्यमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु इथे प्रणयला सुद्धा इथे कमबॅक करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार करून प्रणय तयार. पंचाच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. दुसरा चेंडू आहे. फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फटका आदित्यच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रणयवरती आता मात्र दबाव निर्माण केला जातोय. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 37 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जयभैरी मुरगोडा संघाला. आदित्यमध्ये नक्की क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि या 13 धावा त्याच्या बॅटमध्ये नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र गोलंदाजाकडे तिथे कोणतीही चूक करणं गरजेचं नाहीये. टप्पा इथे मेंटेन करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू सुद्धा फुल टच होता. प्रतीकच्या बॅटवर आपल्याला बॅट आणि बॉलचं कनेक्शन होताना पाहिलं. पहिला चेंडू इथे निर्धाव आला आणि त्यानंतर आपल्याला इथे 9 चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. दुसऱ्या चेंडूवरती 2 धाव वसूल केल्या गेल्या आणि त्यानंतर आलेल्या आदित्यच्या माध्यमातून आपल्याला षटकार पाहायला मिळाले. अजूनही 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. चांगली लढत आपल्याला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळाली आहे. येणारे 4 चेंडू 13 धावा. अप्रतिम चेंडू आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. जेलबादची संधी आहे. इथे मात्र 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. म्हणजेच काय तर इथे एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केलं जातंय. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. येणार का 2 षटकार की 3 चेंडूवरती 3 सलग इथे चौकार मारले जाणार की प्रणयच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कमबॅक केले जाईल. निर्धाव चेंडू इथे फेकले जातील. ह्या 11 धावा प्रणयच्या माध्यमातून डिफेंड केल्या जाणार का. येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. येतो इथे आपल्याला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं यष्टरक्षण चुकलं आणि त्याचा फायदा ते जयभैरी मुरगोडा संघाला झालाय. इथे मात्र 1च धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. म्हणजेच काय येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळालाय.
स्ट्रायकिंग हेडवरती प्रतीक वास्के पाहायला मिळालाय. या चेंडूवरती ते मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. एक षटकार आणि एक चौकार इथे येणं गरजेचं असणार आहे. दोन चेंडूवरती 10 धावांची गरज. प्रणयवरती सुद्धा दबाव असेल. समोरच्या दिशेने फुलटा चेंडू इथे खेळला जातोय. इथे मात्र समर्थकडून गचाळ क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याचाच फायदा इथे जयभैरी मुरुगवाडा संघाला झालाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. म्हणजेच काय तर एका चेंडूवरती इथे 6 धावेची गरज आहे. या इथे 4 धावा रोखणं गरजेचं होतं. सामना हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळालाय. प्रतीक वास्केची बॅट इथे आता बोलताना पाहायला मिळाले. या एका चेंडूवरती 6 धावेची गरज आहे. म्हणजेच काय तर या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. दबाव आहे. जितका दबाव गोलंदाजावरती आहे तितकाच दबाव फलंदाजावरती आहे. परंतु आताच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास इथे प्रत्येक आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. एक चेंडू 6 धावा प्रणय स्ट्रायकिंग हेडवरती पाहायला मिळाला. इथे मात्र गडबड झाली आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचले. सामना हाय व्होल्टेज आहे. या चेंडूवरती इथे फ्री हिट आहे. सर्व लाईनमधून विनंती असेल आपण इथे लक्ष द्यायचंय. चूक झाली प्रणयच्या माध्यमातून. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती प्रतीक वास्के तयार. इथे मात्र फटका मिस झालाय. म्हणजेच काय तर रत्नदीप पाटीलवाडी हा संघ इथे विजय संपादन करताना पाहायला मिळालाय. अप्रतिम लढत आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळाली. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतर होणारा सामना असेल लांजाच्या विरोधामध्ये बैरी जुगाई मुरुगवाडा. यस कॅमेरामॅन दादा विनंती असेल आपण पवन दादांवरती फोकस करायचा आहे. पवन दादांचा आज वाढदिवस आहे आणि मंडळाच्या वतीने पवन दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे मित्र सुनील शिंदे सूरज शिंदे यांच्या माध्यमातून इथे केक आणला जातो आणि थोडंसं इथे सेलिब्रेशन केलं जाईल.